वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली ती म्हणजेच बांगडा फ्राय. बांगडा फ्राय करण्यासाठी आपण जी सामग्री वापरणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. फिश कशी क्रिस्पी होणार आणि लाँग टाईमपर्यंत कशी टिकवावी आज या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम मी मार्केटमधून स्वच्छ क्लीन करून ही बांगडा फिश घेऊन आलेली आहे. नंतर 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर एका प्लेटमध्ये एका साईडला मी फिश ठेवलेली आहे. तर आपण आता घेऊया यामध्ये मसाले. तर स्टेप बाय स्टेप आपण मसाले घेऊया. तुम्ही प्रमाण तुमच्या अनुसार घेऊ शकता, जशी फिशची क्वांटिटी आहे त्यानुसार. इथे सर्वात प्रथम मी घेतलेलं आहे लाल तिखट. लगभग 2 जे आहेत चौथा चम्मच जे आहेत मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. त्याचबरोबर हळदी पावडर घेतलेलं आहे 1/4 चम्मच. सोबतच घेतलेला आहे कांदा लसूण मसाला. लगभग तिखट असा कांदा लसूण मसाला आहे, तर 2 चमचे मी इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि शेवटीला घेतलेलं आहे मी धने पावडर. त्याचबरोबर थोडीशी चव येण्यासाठी मी घेतलेला आहे गरम मसाला, जो एव्हरेस्टचा असतो नॉर्मल, तो लगभग मी अर्धा चमचा इथे घेतलेला आहे. सर्वात प्रथम मी घेतलेला आहे 1 मोठा चम्मच जो आहे तो घेतलेला आहे रवा, भाजलेला रवा घेतलेला आहे. 1 चम्मच घेतलेला आहे तांदळाचं पीठ. त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे अर्धा चमचा जे आहे बेसन पीठ आणि सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे. अजिबात गुठळ्या न राहता कामा याचे लक्ष घ्यायचं आहे. तर याबरोबर आपण व्यवस्थित असं एकजीव केलेलं आहे सारण आणि आता आपलं पीठ रेडी आहे. तुम्ही या प्रकारे जे आहे तो फिश फ्रायचा जो आहे पीठ बनवून तुम्ही एका भांड्यामध्ये स्टोअर करू शकता. थोडंसं आपल्याला हवं तसं आपण फिश त्यामध्ये फ्राय करू शकतो. जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, तसेच फॉलो केलं तरी चालेल मित्रांनो, कारण की माझ्या चॅनलला तुमचा साथ आहे म्हणून माझं चॅनल इथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर एक एक करून असं सर्व फिशला मी कोटिंग केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपण दाबून कोटिंग करायचं आहे, जेणेकरून आपण एक एक बाईट आपण जो फिशचा खाणार त्याच्यामध्ये तर खूप छान टेस्ट आणि फ्लेवर येतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी कोटिंग करून घ्यायची आहे डीप. आणि काय होतं की आपण रवा यामध्ये ॲड केला आहे, तर रवा आणि बेसनमुळे हे थोडंसं क्रिस्पी होतं आणि फिश कडक होते आणि आतून सॉफ्ट होते. तर या प्रकारे आपण व्यवस्थित असं कोटिंग केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील अशी झटपट जी आहे फटाफट बनणारी रेसिपी तुम्ही घरामध्ये बनवू शकता नैवेद्यामध्ये दाखवण्यासाठी. जर नैवेद्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी आपण फिश बनवतो तर हा मसाला आपण घरी बनवू शकतो आणि स्टोअर देखील करू शकतो फ्रीजरमध्ये. तर फ्रीजमध्ये आपण ठेवलं तर लगभग 1-2 आठवडं आपल्याला आरामात असं फिशचं जे आहे फ्राय करण्याचा जो इन्ग्रेडियंट पावडर जी आहे आपली इन्स्टंट फटाफट तयार होते. जर आपण मार्केटमधून इझिली फिश घेऊन आलो कट करून, फक्त क्लीन करायचं, कोटिंग करायचं आणि फ्राय करायचं, एवढी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे जे आहे फिश फ्राय करू शकता. एकदम झटपट आणि फटाफट बनणारी ही फिश आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, बांगड्यामध्ये जास्त काटे नसतात, तरी खायला खूपच चविष्ट असतं. फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला लगभग 15 ते 20 मिनटाचा टाईम लागणार आहे, कारण की फिश आपल्याला डीप फ्राय नाही करता, आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे. तर शॅलो फ्राय करण्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून आपण कॉर्नरने तेल ओतायचं आहे, जेणेकरून आपली फिश जी आहे व्यवस्थित अशी कुक झाली पाहिजेत आणि आतमध्येपर्यंत एकदम व्यवस्थित अशी स्मूथ अशी झाली पाहिजेत. तर या प्रकारे आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे. तर आपल्याला 10 मिनटं या साईडने आणि 10 मिनटं त्या साईडने असे करून आपल्याला फिश व्यवस्थित अशी कुक करायची आहे. जे न्यू कूक बनलेले असतात ते काय करतात की फिश लगेचच पलटायला घेतात. तसं न करता मात्र काय होतं की फिश जी आहे अनकुक राहते आणि त्याची स्किन जी आहे ती तव्याला पॅनला चिटकते. तर त्यामुळे काय होतं की व्यवस्थित अशी फिश बनून नाही निघत. तर त्यामुळे आपल्याला थोडंसं संयमाने काम घ्यायचं आहे आणि थोडीशी वाट पाहून त्याच्यानंतर आपल्याला टर्न करायचं आहे. लगभग 5 ते 7-8 मिनटापर्यंत आपल्याला थोडंसं कुक होऊ द्यायचं आहे. मीडियम ते स्लो फ्लेममध्येच आपल्याला कुक करायची आहे फिश. फास्टमध्ये केलात की काय होणार की वरतून जळून जाईल आणि आतून अनकुक राहील. तर याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला व्यवस्थित टर्न करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली जी आहे बांगडा फिश इथे बनवून झालेली आहे. लगभग एका साईडने जी आहे व्यवस्थित अशी कुक झालेली आहे. थोडंसं तेल ओतून घेऊयात आपण. साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बनवून होणारी ही फिशची रेसिपी आहे. तुम्ही देखील ट्राय करा, त्यानंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या साईडने किती व्यवस्थित अशी कुक झालेली आणि एकदम उलटपणे जे आहेत फिश व्यवस्थित निघत आहेत. तुम्ही पाहू शकता या प्रकारे क्रिस्पी झालेले आहेत
तर दुसऱ्या साईडने देखील आपल्याला 10 मिनटं व्यवस्थित अशी कुक करून घ्यायची आहे, शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. तर या प्रकारे आपली जी आहे बांगडा फिश रेसिपी झालेली आहे. तर मित्रांनो, माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि रेसिपी असेच पुढे पाठवा, जेणेकरून जर तर जे नवीन स्टुडंट किंवा आपण बोलू शकतो की जे बॅचलर असतात त्यांना फिश फ्राय बनवण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यापर्यंत अशा गरजू लोकांपर्यंत ही रेसिपी पाठवा. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. परत एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत घेऊन येईल. अशाच नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, ग्रो होण्यासाठी तुम्ही सहायता करा मित्रांनो. आजसाठी एवढंच. परत मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.